हॅलो, नमस्कार. कोमल व्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आहे 2 ऑक्टोबर आणि दसरा. सॉरी जरा व्हिडिओ लेट पोस्ट केला आहे मी, कारण मला एडिटिंगला वेळच मिळाला नव्हता. त्यानंतर मस्त सकाळी दसऱ्याच्या दिवशी सकाळी उठल्या सगळं झाडून वगैरे घेतलं फ्रेश असं आणि सकाळी छान असं ऊन पडलेलं होतं आणि रात्री काही हार वगैरे केले होते आणि गाडीचे हार बाकी होते, त्यामुळे फुलांचा पसारा तसाच ठेवलेला होता. म्हटलं गाडीचे हार वगैरे झाले की मग आवरता येईल सगळं. नंतर सकाळी परत पोछा मारून घेतला. आता एवढ्या दिवसांपासून आवरायचं चाललं आहे दसऱ्याचं, पण तरी देखील दसऱ्याच्या दिवशी सकाळी काही कामं संपलीच नव्हती. मग सकाळी उठल्या पहिले पोछा मारून घेतला. 2 दिवसच झाले ते पोछा मारून, पण म्हटलं सणासुदीचं बरं वाटतं. त्यानंतर छान असा बाल्कनीचा व्ह्यू बघितला. त्यानंतर बघू शकता किती छान मस्त घर एकदम फ्रेश झालं होतं. त्यानंतर माझी झाडं देखील इतकी छान हिरवीगार झालेली होती. म्हटलं ते देखील तुमच्यासोबत शेअर करावं. होऊ शकता तिथे मनी प्लांटचं वेल आणि हे आहे स्नेक प्लांट आहे. त्यानंतर हे पाम ट्री आहे. याची काही ग्रोथ व्यवस्थित होत नाही आहे. ॲक्च्युली ते झाड चेंज करायचं चाललं आहे. मी ते घेतलं आहे. बहुतेक हा व्हिडिओ येईपर्यंत मी तुमच्यासोबत शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर केलेलं असेल मी कुठलं प्लांट घेतलं आहे तिथं. ते जर बघितलं नसेल व्हिडिओ तर त्याची देखील मी लिंक टाकून देईल जर तो ऑलरेडी पोस्ट झालेला असेल तर. त्यानंतर मग सगळं काम आवरण्यासाठी एनर्जी लागते आणि एनर्जीसाठी मला तर चहा खूप जास्त सवय आहे चहाची. चहा नसेल तर माझी पुढची कामे अजिबातच होत नाही. मग सगळं अंघोळ वगैरे झाल्यानंतर सगळं आवरल्यानंतर पहिले चहा घेतला, मग म्हटलं नंतर बाकीची कामे करावीत. त्यानंतर मग नाश्ता देखील करून घेतला. पोहे करून घेतले होते कारण स्वयंपाकाला लेटच झालं असतं. त्यानंतर मस्त पोहे खाऊन घेतले. मम्मीचा देखील कॉल आला होता सकाळी लवकर उठली की नाही, कारण सुट्टी असली की एक दिवस सुट्टी असते, त्यामुळे मग निवांतच उठणं होतं. मग तिला सांगितलं की नाही लवकर उठली, आवरलं आहे माझं सगळं. त्यानंतर तिच्याशी बोलणं झाल्यानंतर म्हटलं आता पहिले डोअरचं क्लिनिंग करून घ्यावं. मग कारण सणासुदी मस्त बाहेर फ्रेश असलं, रांगोळी वगैरे काढलेली असली ना तर खूप छान वाटतं. त्यामुळे मग पहिले डोअर वगैरे पुसून घेतलं आणि समोर तिथं ते दिसतंय ना तिथे स्लायडिंगच्या विंडो आत्ता बसवल्यात. पहिले ना अजिबातच तिथं काहीच पॅक नव्हतं. तर एवढी कंटिन्युअस हवा यायची आणि एवढी धूळ यायची ना, तर वरचं जे हे आहे तोरण देखील पूर्ण 2-3 दिवसांमध्येच ब्लॅक होऊन जायचं आणि डोअर पण खूप खराब होऊन जायचे. किती क्लिनिंग केलं तरी ते अजिबातच हे राहत नव्हते व्यवस्थित. आता हे डोअरला जवळजवळ 2 महिने झाले असतील क्लिनिंग करून, पण त्याच्यावर जास्त काही एवढी काही धूळ नव्हती. पण म्हटलं सणासुदीचं व्यवस्थित करून घ्यावं आणि बाहेर देखील जे कचरा उचलायला येतात ते बाहेरचं साफ करून जातात. पण तरी देखील म्हटलं व्यवस्थित आपल्या ह्याच्यानं देखील क्लीन करून घ्यावं. मग बाहेर देखील पोछा मारून घेतला कारण मला छान अशी रांगोळी काढायची होती. त्यानंतर खूप दिवसांनी बाहेर छान अशी रांगोळी काढून घेतली, कारण कधी सणवार असेल आणि सुट्टी नसेल ना तर मग सकाळी ऑफिसला जायच्या घाईमध्ये काही रांगोळी वगैरे काढणं होत नाही. त्यामुळे आज मस्त सुट्टी होती. म्हटलं आज पहिले उठून रांगोळी काढून घ्यावी. खूप छान वाटतं मग बाहेर. मग पहिले बॉर्डरला डिझाईन काढून घेतली बघू शकता. आणि ही खूप सिंपल एकदम इझी रांगोळी आहे, जेणेकरून म्हणजे कुणाला येत नसेल ना तरी ते देखील काढू शकतं आणि दिसायला खूप छान वाटते. फक्त मी एक बांगडी ठेवली आणि साईडला व्हाईट कलरच्या रांगोळीने डॉट काढून घेतले आणि आपली माचीसची काडी असते तिच्याने फक्त ते मध्ये हे करून घेतलं, मध्ये कलर भरून घेतला होता रेड कलरचा आणि फक्त माचीसच्या काडीने त्याला आतमध्ये ओढून घेतलं. बघू शकता एवढं छान दिसते ना ती. त्यानंतर मस्त शुभ दसऱ्याची देखील रांगोळी काढून झालं. आपल्याचं पान काढलं होतं. तर रांगोळी कशी आली मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझे व्हिडिओ आवडत असतील ना तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मग मला आणखी व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन मिळतं. त्यानंतर बघू शकता किती छान मस्त साईडला ते आतमधले जे मी ठेवलेले होते तोरणचं ते देखील साईडला मी लावून दिले डोअरच्या. आणि मिस्टरांनी सकाळी हार लावून दिला होता कारण त्यांना फर्स्ट होती, सुट्टी नव्हती. त्यामुळे ते सकाळी जातानाच हार लावून गेले होते आणि हे तोरण ऑलरेडी लावलेलं होतं. तर बघू शकता कसं दिसतंय आणि त्यासमोर ज्या फ्रेम दिसत आहेत त्या मी मध्ये लावल्या होत्या. जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल माझे तर तुमच्या लक्षात येईल. तर कसं वाटतंय मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझी रांगोळी कशी आहे ते देखील मला कमेंट करून नक्की सांगा. आणि रांगोळी काढायला अर्धा तास लागला असता, पण बाहेर सगळेजण होते, सगळेजणांनी रांगोळी काढत होते सगळे सोबतच फ्लोअरवरचे. तर गप्पा-टप्पा करत एवढा वेळ निघून गेला. जवळ मग खूप जास्त लेट होऊन गेलं. बरं झालं मी अगोदर नाश्ता केला होता, नाहीतर मला खूपच जास्त वेळ लागला असता. त्यानंतर हे स्नेक प्लांट आणि हे आर्टिफिशियल ग्रासची मॅट देखील मी मध्ये ऑर्डर केली होती. त्यानंतर मस्त असं सगळं आवरून झालं होतं. त्यानंतर आता स्वयंपाकाची घाई होती आणि खूप दिवस झाले मी ॲक्च्युली पुरणपोळी करतच नाही कारण मला जास्त जमतच नाही. मी एकदाच फक्त होळीला केली होती. त्यानंतर काय परत ट्रायच नाही केली. म्हटलं आज करूयात खूप दिवसांनी, कारण जनरली आम्ही ना घरीच असतो याच्या वेळेस सण वगैरे असेल काही तर मग घरी कसं सासूबाईनेच पुरण वगैरे करून ठेवलेलं असतं. मग आम्ही फक्त पोळ्या वगैरे लाटायचं काम करतो. मग त्यानंतर मी पहिले ना डाळ शिजायला लावून दिली. म्हटलं तोपर्यंत पोह्याचे वगैरे काही भांडे होते, कारण पुरणपोळीचा स्वयंपाक झाल्यानंतर यांना खूप जास्त भांडे जमा होतात. म्हटलं ॲटलिस्ट हे नाश्त्याचे तरी क्लीन करून घ्यावेत. ते झाल्यानंतर पीठ मळून घेतलं.
म्हटलं पीठ जरा वेळ माझा बाकीचा स्वयंपाक होईपर्यंत थोडंसं मऊ होऊन जाईल. त्यानंतर पीठ मळून झाल्यानंतर म्हटलं आमटीची तयारी करावी. सार किंवा आमटी तुमच्याकडे काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर मग त्याचा मसाला काढायला घेतला. कांदा, खोबरं वगैरे सगळं कट करून घेतलं. आणि आज का काय माहिती माझी आमटीच व्यवस्थित झाली नव्हती. दरवेळेस मी मसाल्याची भाजी वगैरे सगळं करते ना तर खूप छान टेस्ट येते. पण आज नेमकं माझ्या आमटीला काय झालं होतं काही कळतच नव्हतं. कारण बहुतेक मी डाळ जास्त घेतली होती आणि पाणी कमी टाकलं होतं. मग त्याच्यामुळे जे पाणी राहिलेलं होतं ना डाळ शिजल्यानंतर ते खूप कमी राहिलं होतं आणि मी नंतर एक्स्ट्रा पाणी ॲड केल्यामुळे बहुतेक त्याची टेस्ट थोडीशी खराब झाली होती. खराब म्हणजे थोडंसं पाणी जास्त झालं होतं आणि मसाला कमी झाला होता. त्यामुळे मला काय आज आवडलीच नाही. म्हटलं एखाद्या दिवशीमध्ये परत करता येईल. त्यानंतर सगळा मसाला वगैरे भाजून घेतला. बघू शकता खोबरं, कांदा, अद्रक, लसूण आणि धना पावडर घेतली होती आणि त्यानंतर बाकीचा मसाला वगैरे मग मी हे याला फोडणी देतानाच मिक्स केला होता, लाल तिखट वगैरे. तोपर्यंत माझी डाळ देखील शिजली होती. मग डाळ बघून चेक करून घेतली की व्यवस्थित शिजली की नाही, कारण मला पण जास्त काही अंदाज नाही. मी 4 ते 5 शिट्ट्या घेतल्या होत्या लो फ्लेमवरतीच. मग ते चाळणीमध्ये काढून घेतली डाळ. बघू शकता त्याच्यामध्ये पाणी बहुतेक ते पाणी कमी झाल्यामुळंच माझी आमटी जरा बिघडली होती. आणि माझ्याकडं काय ते पुरणपोळीचं हे नाही आहे चाळणी ते चाळून घेण्यासाठी, कारण मी जास्त काही पुरणपोळ्या करतच नाही. आणि मी सासूबाईंना आज सांगितलं कॉलवरती की मी आज पुरणपोळ्या करते. तर त्यांनी बरोबर मला आत्ता 2 दिवसांनी मी त्यांना कॉल केला ना तर त्यांनी माझ्यासाठी ती चाळणी घेऊन ठेवली होती आणि दिरांकडे पाठवून दिली होती, कारण ते आता दसऱ्याला घरी गेले होते. मग म्हटलं ठीक आहे आता घ्यायचं काही गरजच पडणार नाही मला. मग पुरणमध्ये गूळ मिक्स करून ठेवला आणि आमच्या इकडे गुळवणी करतात, म्हणजे गुळाचं पाणी करतात आणि ते याच्यासोबत पुरणपोळीसोबत खातात, दूध वगैरे टाकून त्याच्यामध्ये दूध आणि तूप टाकून. मग ते देखील करायला साईडला ठेवून दिलं. त्यानंतर मग पापड वगैरे तळून घेतले आणि मसाला वगैरे देखील काढून घेतला होता आणि भजीचं पीठ तेवढ्या वेळामध्ये भजीचं पीठ देखील रेडी करून घेतलं होतं. कारण मध्ये काही व्हिडिओ शूट नाही केला, कारण कॅमेरा वगैरे हे करण्यामध्ये ना खूप जास्त वेळ जात होता आणि मध्ये मध्ये मी थकली देखील होती उभा राहून राहून. मग मी मध्ये जाऊन बसत होते, कारण डेली ऑफिसमध्ये कंटिन्यू बसायची सवय लागलेली, जास्त काही चालणं वगैरे होत नाही दिवसभर. मग आज सकाळपासूनच काम चालू होतं, मग जरा थकल्यासारखं झालं होतं. मग म्हटलं डायरेक्टच पापड वगैरे तळतानाच व्हिडिओ शूट करावा. मग पापड, कुरडई आणि दोघांसाठी जास्त काही लागत नाही, त्यामुळे खूप थोड्या थोड्या प्रमाणातच करून घेतलं होतं. थोडीशी भजी आणि थोडीशी पापड. तर देखील पापड दुसऱ्या दिवशी शिल्लक राहिली होती. का संपतच नाही, कारण दोघांनाही जास्त ऑइली आवडत नाही. कधीतरी खूप दिवसांनी खायला बरं वाटतं, पण जास्त क्वांटिटीमध्ये केलं ना मग काही जास्त जातच नाही. त्यानंतर भजी देखील करून घेतली होती. हिरवी मिरची आणि लसूण टाकून केली होती, लाल तिखट नव्हते टाकले. भजी देखील आज छान झाली होती. त्यानंतर भजी आणि पापड दोन्ही झालं होतं रेडी. मग ते त्यातलंच थोडंसं तेल काढून घेतलं कढईमधलं आणि त्याच्यामध्येच मी परत आमटी करून घेतली, कारण एकाच भांड्यामध्ये सगळं, मग खूप जास्त भांडे भरायचं टेन्शन राहत नाही. आणि जेव्हा हा मसाला फ्राय करत होते ना तेव्हाच लक्षात आलं होतं की आज काहीतरी याच्यामध्ये गडबड होणार आहे, कारण त्याचा कलर देखील जास्त असा काळपट आला नव्हता. मी कांदे दरवेळेस त्यांना डायरेक्ट गॅसवरच भाजून घेत असते, पण यावेळेस मी कढईमध्ये भाजून घेतले होते, त्यामुळे मे बी तसं झालं असेल. त्यानंतर मग हे झाल्यानंतर आमटीला चांगले मसाला वगैरे परतून झाल्यानंतर छान अशी आमटी करून घेतली. आणि आता मेन गोष्ट म्हणजे पुरणपोळी करायची होती. तर छोटासा मस्त उंडा घेतला. त्यानंतर पुरण बघू शकता कसं झालं आहे, मला कमेंट करून नक्की सांगा आणि मला जमलं आहे की नाही ते देखील सांगा. पुरणमध्ये थोडीशी इलायची टाकली होती मी, त्याने फ्लेवर खूप छान आला होता. आणि आता पुरणपोळीचं हे जे वरचं कवर होतं ना, मला असं वाटतं मी जरा जास्त घेतलं होतं आणि पुरण कमी आणि वरचं कवर जास्त असं वाटत होतं. तरी तुम्ही मला बघून कमेंट करून नक्की सांगा कशी झाली होती. त्यानंतर छान अशी पुरणपोळी करून घेतली, व्हिडिओमध्ये बघू शकता पटपट छान. आणि ते नवीन पोळपाटाचं मी व्हिडिओ शेअर केला आहे मागे, ते पोळपाट देखील कसं वाटतं मला कमेंट करून सांगा नक्की. आणि माझ्या फ्रेंडनं देखील मला एक टिप शेअर केली होती की पेपर टाकून त्याच्यावरती पोळी लाटायची, पण मी घाईघाईमध्ये तसंच करून घेतली, पण काही फुटली वगैरे नव्हती पोळी माझी, छान झाली होती. त्यानंतर छान असं तूप लावून घेतलं आणि बघू शकता किती छान फुगली दोन्ही साईडने, छान झाल्या होत्या पोळ्या. आणि असं व्यवस्थित सगळं एवढं दिवसभराची मेहनत केली आणि जर ते छान नाही झालं ना तर मग खूपच जास्त जीवावर येऊन जातं. पण बाकी सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या होत्या, फक्त आमटीनेच का यावेळेस काय झालं काय माहिती, एवढी मसाल्याची भाजी मी कंटिन्यू करत असेल तरी देखील असं झालं. पण बाकीचा स्वयंपाक छान झाला होता. देवाला नैवेद्य वगैरे देखील दाखवला होता
नंतर संध्याकाळी तर एवढी गडबड होऊन गेली की पूजा आणि ते सगळं सोबतच आलं. मला आवरत खूप लेट होऊन गेलं. त्याच्यानंतर माझ्या फ्रेंडकडे देखील जायचं होतं मला, तिला दसरा विश करण्यासाठी. आणि एवढ्या सगळ्या घाईमध्ये मी व्हिडिओ शूटच नाही केला पुरणपोळीच्या ताटाचा. नंतर लक्षात आलं जेवण झाल्यानंतर. त्यानंतर मस्त अशी साडी वेअर केली होती आणि थोडासा मेकअप केला होता आणि खाली जाऊन गाडीची पूजा वगैरे केली आणि त्यानंतर मग जेवण वगैरे केले रात्री. कसा वाटला माझा व्हिडिओ? माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करत जा. व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.